नेपाळमधील एका खासगी विमान कंपनीचे विमान बुधवारी सकाळी येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळून एका लहान मुलासह 18 जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर थोड्याच वेळात कोसळलेल्या विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेतून केवळ वैमानिक बचावले असून तो गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा समावेश आहे. विमान देखभाल कर्मचारी मनोराज शर्मा, त्यांची पत्नी प्रिजा खतिवडा आणि त्यांचा 4 वर्षांचा मुलगा अधिराज शर्मा अशी मृतांची नावे आहेत. प्रिजा खतिवडा या ऊर्जा मंत्रालयात सहाय्यक संगणक परिचालक होत्या. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने यासंबंधी वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेत बचावलेला एकमेव व्यक्ती म्हणजे विमानाचा पायलट मनीष शाक्य. तो गंभीर जखमी झाला आहे, तर को पायलट सुशांत कटुवाल याला मृत्यूने गाठलं. विमानातील 18 जण नेपाळी नागरिक होते, तर एक अभियंता येमेनचा होता. शौर्य एअरलाइन्स या कंपनीचे बॉम्बार्डियर CRJ-200 हे विमान 2 कर्मचारी आणि विमान कंपनीचे 15 तांत्रिक कर्मचारी तसेच एका कर्मचाऱ्याची पत्नी व 4 वर्षीय मुलगा अशा 19 जणांना घेऊन नियमित देखभालीसाठी पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात असताना स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:11 वाजता अपघातग्रस्त झाले. विमानातील 19 पैकी 18 जण मृत अवस्थेत आढळले. गंभीर जखमी असलेले वैमानिक मनीष रत्न शाक्य वय वर्ष 37 यांच्यावर काठमांडूतील मॉडेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात 15 जणांचं जागीच निधन झालं, तर 3 स्थानिक रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांपैकी 4 वर्षीय मुलाचे नाव अधिराज शर्मा असून तो शौर्य एअरलाइन्स मनोराज शर्मा यांचा मुलगा होता. या अपघातामुळे काठमांडू विमानतळावरील सेवा काही वेळ बंद करण्यात आली होती.